पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड. खासदार कुलकर्णींनी केलेल्या मागणीला उबाठा. शिवसेनेचा विरोध. बॅनर लावून कुलकर्णींना डिवचलं. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर. संपूर्ण निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत येणार हाती. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधला कळंबा तलाव ओव्हरफ्लो. कोल्हापूरमधील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. पालघरमधील वाढवण बंदराच्या ड्रेन पीएकडून सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेचं स्थानिकांनी रोखलं. ड्रोन सर्व्हेला स्थानिकांचा विरोध. धाराशिवमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड. ओपीडी सेवा बंद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून तोडफोड. घटना सीसीटीव्हीत कैद. लीड्स कसोटीत इंग्लंडनं केला भारताचा 5 गडी राखून पराभव. इंग्लंडची मालिकेमध्ये 1-0 आघाडी. 5 शतकं झळकावूनही टीम इंडियाच्या पदरी पराभव. ऑपरेशन सिंदूर नंतर आज पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री येणार आमने सामने. एससीओ बैठकीत सहभागी होणार राजनाथ सिंग आणि ख्वाजा आसिफ. गुजरातच्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती. सुरत, व्यापी, वलसाड, अरवल या समवेत अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. बातमी पावसासंदर्भातली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय. पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावरती दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक वळवण्यात आली आहे. राधानगरी धरण परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. दरड कोसळलेली आहे त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे. पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावरती कोसळलेली ही दरड आणि ती बाजूला हटवल्यानंतरच इथली वाहतूक पूर्ववत होणार आहे. सध्या हा रस्ता बंद ठेवलेला आहे. कधी ही दरड कोसळली, नेमकी काय परिस्थिती या रस्त्यावरची आत्ता जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं. ज्ञानेश्वर, राधानगरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे तो पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होतोय. हा धरण क्षेत्र आहे आणि या धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे राधानगरीच्या पनोरी ते फराळे कारखाना या दरम्यानच्या रस्त्यावरती आहे ती दरड कोसळलेली. मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळली त्यामुळे पलीकडच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा आहे ती दाखल झालेली आहे. दरड हटवण्याचं काम आहे ती युद्ध पातळीवरती सुरू आहे. दरड जोपर्यंत हटवण्यात येत नाही तोपर्यंत हा रस्ता आहे ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला माहितच आहे की राधानगरी तालुक्यामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाऊस होते आणि त्या परिसरातल्या अनेक भागामध्ये आहे ते अशा पद्धतीची दृश्य आहे ते आपल्याला दरवर्षी दिसून येतात. या ठिकाणच्या एका गावामध्ये सुद्धा आता भूस्खलन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाची यंत्रणा आहे ती दाखल झालेली आहे आणि ह्या दरडीचं पाहायला गेलं तर सार्वजनिक विभाग आहे ते दरड हटवण्याचं काम करताना दिसून येते. ही दरड काही तासातच आहे ते हटवली जाईल आणि त्यानंतर हा रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी सुरू होईल. ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी. तर कोल्हापूर जिल्ह्याला एकूणच मुसळधार पावसानं झोडपलंय. राधानगरी तालुक्यातील पाटपंधाळा इथे नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. या गावामध्ये भूस्खलनाची घटना घडली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. 8 वर्षांपूर्वी 20 गावांना भूस्खलनाचा धोका होता तर आता ही संख्या 86 गावांपर्यंत पोहोचली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे भूस्खलनाचं प्रमाण देखील वाढलंय, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून त्या शाळेला पटसंख्या 6 आहे शाळेची. त्या शाळेला स्थलांतर करण्यासंदर्भातल्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आहेत. ती शाळा लगेचच स्थलांतर करण्यात येत आहे. नागरिकांना आणि सरपंच ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की रात्रीची या ठिकाणी गस्त घालण्यात यावी आणि जर तसंच काही आढळून आल्यास
धोका आढळल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा. यानंतर आणखी एक मोठी बातमी. पुण्यातील भाजप नेत्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. भाजपचे नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून प्रमोद कोंढरे भाजप आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहेत. महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. पुण्यातल्या फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. नितीन गडकरी यांच्या दौरा असताना बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करत तर चहा पित असताना संबंधित महिला अधिकाऱ्याला चुकून धक्का लागला असल्याची प्रमोद कोंढरे यांनी कबुली दिली आहे. मात्र भाजपचे नेते प्रमोद कोंढरेंवरती गुन्हा दाखल केलाय विनयभंगासंदर्भात. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत फोन लाईनवरती पुण्यातून. वैभव, काय माहिती, काय प्रकार घडला होता ज्यामुळे गुन्हा दाखल झालाय? श्वेता, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. नितीन गडकरी यांचा पुणे दौरा जो 2 दिवसापूर्वी झाला, या दौऱ्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत, महिला पोलीस अधिकारी, या बंदोबस्ताच्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि हेमंत रासने यांच्या विनंतीवरून कार्यकर्ते हेमंत रासने आणि पोलीस अधिकारी हे सगळे चहा पिण्यासाठी एका दुकानाच्या जवळ गेलेले होते. तिथे चहा पित असताना हा जो प्रमोद कोंढरे यानं जाणीवपूर्वक एकदा नाही तर दोनदा या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांच्या शरीराला स्पर्श केला. संबंधित घटना जी आहे ती या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बंदोबस्ताच्या कारणामुळे तिथं काहीच करता आलं नाही त्यांना. बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि म्हणूनच महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपचे नेते प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये. एकीकडे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरनं वातावरण तापलेलं आहे आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषेसंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 1ली ते 4थी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं. एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेत 3री भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय, तर दुसरीकडे महायुती सरकारचा 3रा खांब म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार नको. दादा नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. 1लीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण 1लीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामध्ये देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब बाजबे, सुनील टिंगरे हे माजी आमदार पक्षावरती नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पक्षातील कोणत्याच बैठकीमध्ये आपल्याला बोलावलं जात नाही, कोणतीच जबाबदारी पक्षाकडून दिली जात नाही याची खंत या माजी आमदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, ज्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही किंवा त्यांना बाजूला सारलं गेलं, अशी एक वेगळी टीम तयार झाली आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज माजी आमदारांची? काय त्यांच्याबद्दल माहिती? आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांपूर्वी होऊन गेलेली आहे. याच निवडणुकीच्या वेळेला याच सगळ्या जे माजी आमदार झालेले आहेत त्यांना अत्यंत महत्व प्राप्त झालेलं होतं. सतत त्यांची पक्षातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर, वरिष्ठ नेत्यांबरोबर उठबस होत होती. परंतु निवडणूक झाली आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर यांना आलेल्या अपयशामुळे पक्षाने त्यांना बाजूला सारलंय की काय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. मुळात आता ते सत्तेत नाहीये. जरी पक्ष सत्तेचा भाग असला तरीही पक्षातले जे निवडून आलेले आमदार हे आता सगळ्या कामकाजामध्ये सहभागी होत असले तरीही हे सगळे जण माजी आमदार राहिलेले आहे, सत्तेच्या जवळ राहिलेले आहे. आणि असं असताना आता जेव्हा पक्षाच्या संघटनात्मक कामांमध्ये सुद्धा आपल्याला सहभागी करून घेतलं जात नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे.
विधिमंडळ कामकाजामध्ये तर आता ते माजी आमदार झालेले असल्यामुळे त्यांचा सहभाग नाही. परंतु पक्षाच्या ज्या संघटनात्मक बैठका आहेत किंवा इतर काही संरचना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बोलवलं जात नाही किंवा आपल्याला माहिती दिली जात नाही किंवा इतरांना जसं नवीन आमदारांना त्यासाठी खास निमंत्रित केलं जातं तसं आपल्याला बाजूला सारलं जात आहे असा आरोप जो आहे तो यापैकी बऱ्यापैकी नेत्यांनी किंवा माजी आमदारांनी केलेला आहे. हा आता ऑफ रेकॉर्ड केलेले हे त्यांचे आक्षेप आहे. हे जेव्हा ते ऑन रेकॉर्ड किंवा ऑन कॅमेरा ते बोलतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु येत्या काळामध्ये जे नाराज झालेले किंवा नाराज असलेले आता हे सगळे जे माजी आमदार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कारण त्या भागामध्ये त्यांची वर्षानुवर्ष चांगली पकड राहिलेली आहे. असं असताना पक्ष त्यांना बाजूला सारताय की काय अशी भावना यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये अजित पवार असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील यांच्यासाठी हे मोठी डोकीदुखी ठरू शकतात. त्यामुळे पक्षाने वेळीच त्यांची नाराजी दूर करावी अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होती. प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावरनं मानापमान नाट्य रंगलं. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडून होणाऱ्या निधी वाटपावरती नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. शिवसेना मंत्र्यांचा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीतच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश शिवसेना मंत्र्यांना दिल्याची माहिती मिळते. याच दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती मिळते. दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर दोघे काय म्हणाले तेही ऐकूया. अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे. त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात. तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ठेव. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाली आहे. मध्यरात्री 1:30 वाजता पहिल्या फेरीचं मोजणी पूर्ण झाली आणि आज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला यश मिळताना दिसत असून त्यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या 4 उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटात कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे उमेदवार आघाडीवर असून बारामती गटातून अजित पवार गटाचे देविदास गावडे आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे जीबी गावडे आघाडीवर आहेत. बारामती गटातून नितीन सातव हे पिछाडीवर आहेत. महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे 5 वाजता सुरू करण्यात आली आहे आणि या कारखान्याचा संपूर्ण निकाल दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हाती येईल अशी शक्यता आहे. राज्यातील बहुचर्चित अशी माळेगाव कारखान्याची निवडणूक होते आणि यामध्ये निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. आता जवळपास 21 जागांपैकी 17 जागा हे अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलला मिळालेल्या आहेत. तर 4 जागा सहकार बचाव पॅनलच्या जे चंद्रराव तावरे आहेत आणि रंजन कुमार तावरे आहेत यांच्या गटाला मिळालेल्या आहेत. आपल्याबरोबर विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप आणि या प्रचाराचे प्रमुख केशवराव जगताप आहेत. मला सांगा, 4 जागा विरोधकांच्या आघाडीवर आहेत, फटका बसेल असं वाटतंय? विरोधकांच्या 4 जागा आघाडीवर आहेत. त्या साधारण 400, 330, 180 अशा एवढ्या मतांनी आघाडीवर आहेत. आणि आता आपलं काउंटिंग जे अजून राहिले जवळपास 7,500 काउंटिंग राहिले.
आणि ते सगळं आपल्याला निलकंठेश्वर पॅनल फेवरेबल आहे आणि त्यातून सहजगत्या पुढे निघून आपले सगळे निवडून येतील आता 21-0 होईल. 21-0 डेफिनेट 21-0 होणार. अजितदादांनी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज का दाखल केली हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. याचं उत्तर कोणाला मिळू शकलं? काय लोकांच्या आग्रही विनंतीनुसार, लोकांच्या आग्रही मागणी. तुम्ही कारखान्यावर लक्ष द्या, तुमचं एवढं प्रचंड साखर कारखानदारीचं नॉलेज आहे, त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ द्या. आणि तुम्ही आणि दादाने ते स्वीकारलं. ते का स्वीकारलं? दादांचे पाय जमिनीवर आहेत. मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री जरी झाले तरी चेअरमन पदा खुर्चीवर बसायला त्यांना कमीपणा वाटत नाही. शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी ह्या खुर्चीवर बसलो तर ते मनाचा मोठेपणा आहे त्यांचा. आणि ज्या माणसाचे पाय जमिनीवर असतात त्याला खालची खुर्ची काय आणि वरची खुर्ची काय नसते, सदा आनंदी असतो तो. हे दादांचा स्वभाव आहे. जवळपास निम्म्याच्या वरती ही पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे. दुसरी फेरी सुरू झालेली आहे आणि आता यामध्ये आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळताना या ठिकाणी दिसतंय. दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच कळणार आहे की या कारखान्यावर कुठला चेअरमन होणार ते.